नमस्कार कोकणकरांनो, काय म्हणतास? बरे असास ना? तर आज मी इलोय कोकणातील वैभववाडी तालुक्यातील कुर्ला या गावातील श्री स्वयंभू कुर्लादेवी मंदिरामध्ये. मॅपच्या लोकेशननुसार तुम्ही नवीन स्थापन झालेल्या कुर्ली गावातील कुर्लादेवी मंदिराजवळ पोहोचाल. या नवीन मंदिरापासून अर्धा किलोमीटर मागे आल्यावर तुम्हाला 4 रस्ते दिसतील व हा बसस्टॉप सुद्धा दिसेल. या बसस्टॉपवरून मधलीवाडी, गावठणवाडी मध्ये जो रस्ता गेलेला आहे, येथून 1 किलोमीटर पुढे गेल्यावर समोरच तुम्हाला कुर्ली तलाव दिसेल. या तलावाच्या काठाने 2 मिनिटं ऑफ रोड चालत गेल्यावर समोरच तुम्हाला दिसेल आपलं स्वर्गापेक्षा सुंदर चारी बाजूने पाण्यामध्ये असणारे कुर्लादेवीचं मंदिर. साधारणपणे गुडघाभर पाण्यातून प्रवास केल्यानंतर आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर असं वाटतं की आपण स्वर्गामध्येच आलेलो आहोत. या मंदिराचा इतिहास असा आहे की शेकडो वर्षापूर्वीचे हे स्वयंभू कुर्लादेवीचं मंदिर या गावचे ग्रामदैवत आहे. या मंदिरात श्री गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केल्या होत्या आणि या गावातील कुर्ली देवाचे जे ग्रामस्थ आहेत ते आपल्या आहारामध्ये कधीच खेकडे खात नाहीत. तर हे स्वयंभू मंदिर असल्यामुळे पूर्वी हे मंदिर पाण्यामध्ये नव्हते. पावसाळ्यात धरणाचे पाणी वाढल्यामुळे या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाण्यासाठी अडथळे येऊ लागले. त्यानंतर देवीच्या सांगण्यावरून याच गावामध्ये आई कुर्लादेवीचे नवीन मंदिर बांधण्यात आले. चारही बाजूने डोंगरामध्ये असणारे हे कुर्लादेवीचं नवीन मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे आणि या मंदिरामध्ये सुद्धा स्थापन केलेली आई कुर्लादेवीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल पण आहे कोकणी इंजिनियर म्हणून, तर त्याला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा.